नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर आज जायचं आहे आपल्याला पिंगळीला. आणि पिंगळीला जायचं म्हणल्यावर आणि कुठं खरंच हिंडायचं म्हणल्यावर कसं असतंय, सगळं आमचं इकडचं नियोजनावरून जावं लागते. कसं इकडं आहे काही जमत नाही. लवकर उठलो सकाळी फटकनच दनादन सगळे कामं आटपले आणि निघालो. आज कार्यक्रम आहे, म्हणजे आज उद्घाटन आहे पशुखाद्य केंद्राचं. आमच्या आत्याच्या मुलानं पशुखाद्य केंद्र टाकलेलं आहे आणि तुम्ही पण या. आणि खूप चांगल्या प्रकारे तिथं पेंड आहे, सुग्रास आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पुढे पण एक आपल्याला कार्यक्रम आहे. तर आजचा ब्लॉग बघा, शेवटपर्यंत बघा, कारण की आजचा ब्लॉग खूप चांगला होणार आहे, लय भयंकर होणार आहे, बघायचंच काम नाही. तर चला, तुम्हाला मी तिकडचा पण व्ह्यू दाखवतो, दुकान कुठे आहे काय नाही सगळं दाखवतो. तर चला निघूत. तर मित्रांनो, हे आपले मित्र आलेले आहेत, मोरे पाटील आणि तेलगड पाटील. तर यांना सुद्धा घ्यायचं आहे. तर जायचं आहे आम्हाला बैलगाडी शर्यत, नाही बैलगाडी शर्यत बघण्यासाठी मांडाखळीला. आणि छंद पाहिजे हो, कोणता पण छंद असल्याशिवाय होत नाही का ना. तर चला मग बघू, तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो. आपल्याला जायचं होतं पिंगळीला, पण थोडा प्लॅन चेंज झाला. तिथे गेल्यावर कसं जास्त बसावं लागते आपल्याला. आणि तिकडचा एकदा बैलगाडी शर्यतकडे जाऊन येऊ आणि नंतर तिकडं आपलं दुकान आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ थांबण्याची काय अडचण नाही. तिथे गेल्यावर थांबावं लागते. तर चला मग निघू. तर भाऊ, आपण आलेलो आहोत तिकडे इंद्राईच्या माळावर. तर चला, तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. इकडे बघ, चल. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका वी. तर आता आपण आलो आहोत मांडाखळीमध्ये. तर भयाची जराशी आपण मुलाखत घेऊ. तर भया, आपण कुठले? आपण उमरा. तर सध्या आता आपल्या आईचं नाव काय? गन्ना 0303. गन्ना 0303. बरं. तर आता छकड्यावर कोण बसणार? आता सध्या आम्ही दरवेळेस नया ड्रायव्हर बसवतो कोपरीचा, पण तो यावेळेस आले नाही. यावेळेस दुसरी ड्रायव्हर बसतो. बरं. तर तुमचं वय किती आहे? आमचं वय सध्या 19 माझं चालू आहे. बरं. आता छंद कशामुळे लागला? मला जन्मल्यापासूनच बैलगाडीचा छंद. बरं. या तुम्ही या. तर मित्रांनो, बैलगाडीच्या फेऱ्या बघितल्या आणि आता नीच्या माळावर दर्शनासाठी आलो. तर एकदा दर्शन घेऊ ताईचं. तर आईचं दर्शन झालं आणि आता निघालतो आम्ही सध्या गावाकडे. या मग भया. नाही तर पार्टनरला आमच्या सोडलं. आता मी आणि अरविंद भया निघालो आहोत गावाकडे. तर अरविंद शेटला सोडलं आणि निघालो पिंगळीला. तर चला, तुम्हाला दाखवतो मी आपलं पशुखाद्य केंद्र. इकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. चला. तर आपल्या अक्षय भैयाने पशुखाद्य केंद्र टाकलेलं आहे. सॉरी अक्षय भैया, जरा लेट झालं, पण जरासं काम असल्यामुळे आपल्याला काय आलं नाही. तर एकदा काय करा, आपल्या दुकानामध्ये सगळे आपले जे पोते आहेत तर एकदा
आपल्या पब्लिकला त्याची माहिती दे. नमस्कार, माझं नाव अक्षय दामोदर आहे. आपण पिंगळी येथे स्टेशन रोडला गोकुळनाथ पशुखाद्य केंद्र चालू केलं आहे. आपल्या इथं पतंजलीचे प्रोडक्ट भेटत आहे, तुम्ही बघू शकता. इथं पतंजलीची दालची चुरी भेटते आपल्याकडं, पतंजलीचं गोखाद्य आणि पतंजलीचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. तसेच आपल्याकडं बार्ली आहे, चांगल्या क्वालिटीमध्ये बार्ली आहे, ऊजमध्ये बार्ली आहे. तसेच आपल्याकडं कपिलाचे पण प्रोडक्ट भेटतात आणि आपल्याकडं सरकी पेंडीमध्ये आहे आपल्याकडं किसान गोल्डची पेंड. त्याच्यामध्ये एकदम मक्खनमध्ये किसान गोल्ड आहे, तुम्ही इथं बघू शकता. एकदम मक्खनमध्ये किसान गोल्ड आहे तुमच्या आपल्याकडं. मला इथं दाखवतो. मक्खनमध्ये किसान गोल्ड आहे. त्याच्यानंतर आपल्याला नंदिनी आहे आपल्याकडे मीडियममध्ये. पुन्हा सुकमनीची आहे आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. आपण सॅम्पलसाठी आणून ठेवले मिलवरून. आणि दुसरी म्हणजे आपल्याकडे लास्टला आहे एकदम आपल्याकडे एकदम कडकीमध्ये गोकुळची आहे. अशा प्रकारचे आपल्याकडे विविध प्रोडक्ट तुम्हाला पशुखाद्याचे मिळून जातील. सरकी पेंड, बार्ली, चनाचुरी, मकाचुरी इतर तुम्हाला प्रोडक्ट सर्व आपल्याकडे पशुखाद्याचे मिळून जातील. तर नक्कीच आपल्याला एकदा पिंगळीला गोकुळनाथ पशुखाद्य केंद्र स्टेशन रोडला भेट द्या. तर एकदा नक्की व्हिजिट द्या आमच्या अक्षयबाईच्या दुकानाला. आणि सगळे प्रोडक्ट्स आहेत, पतंजलीचे आहेत, पेंट, सरकी पेंट आहे, सगळं आहेत. तर ओके, चला भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.